तर प्रत्येक गोष्टी सहजासहज का द्यायची रुद्राला? मग लावलं कामाला त्याला, म्हटलं गाडी कापड मारचल, गाडी पुसून घे. ज्या कामासाठी आम्ही गेलो तिथनं सगळेच पॉझिटिव्ह आहेत आता. म्हणजे लवकरच आपल्या फॅमिलीमध्ये आनंदाची गोष्ट होणार आहे. लवकरच सगळे आनंदित होतील त्या गोष्टीने. त्या गोष्टीचे बरेच दिवस झाले सर्वजण वाट पाहत होते आणि कळेलच तुम्हाला लवकरात लवकर ती गोष्ट. प्रकारे टू व्हीलर नंतर मेट्रो नंतर रिक्षा करत आपला प्रवास आंबोलीपर्यंत आला. आता सरांची वाट बघायची. आपण स्टोअरला पोहोचलो. आता तुम्हाला स्वामींच्या सुरेख अशा मूर्त्या दाखवतो. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज रुद्राच्या ट्युशनमध्ये आहे छोटीशी पार्टी. मग त्यांनी सांगितलं प्रत्येकाने काय काय आणायचं. चांगलं आहे असं सगळ्यांना सांगितलं की सगळं कळतं की काय आहे कसं आहे. आता चला त्याला सांगितलं काय ते बघूयात आणि ते घेऊन आपण. तर प्रत्येक गोष्टी सहजासहज का द्यायची रुद्राला? मग लावलं कामाला त्याला, म्हटलं गाडी कापड मारचल, गाडी पुसून घे. आता मन लावून पुसतोय कारण त्याला काहीतरी घ्यायचं आहे ना म्हणून. चला बरेच दिवस झाले एकदा चालू केली नव्हती. एवढे त्रास दिले. 50 किक मारल्यानंतर गाडी चालू झाली. त्याचं काम काढलं सकाळ गाडी चालू झाली. मग काय काकांनी निघालो आता जरा कामानिमित्त बाहेर. एक विशेष कामासाठी चला जाऊन येऊया. कुठं चालू ते लवकरच तुम्हाला कळलं कुठं आम्ही चाललो. त्यांना सोडून मी आलो जरा डायरीमध्ये. आणि डायरीमध्ये आत्ता हा मस्तपैकी महाराजांचा एवढा मोठा पुतळा स्थापन केलेला आहे. खरंच खूप भारी आहे. आणि याचा कार्यक्रम पण खूप जोरात झाला होता. चला इथून पुढे जाऊया. काकांना घेऊ. छोटं काम होतं ते झाले. चलो काकांचं जे काम होतं ते त्यांचं झालं आणि माझं पण डायरी जे काम होतं ते झालं. मग आम्ही निघालो घरी यायला. तर नशीब ट्रॅफिक नाही आहे. प्रचाराची काही त्यात वेळ नाही आहे. बरं आहे मोकळा रस्ता आहे आपला. तर काय मग पोचलो आता घरी. काकांनी सोडलं. झालं त्यांचं काम व्यवस्थित. आणि ज्या कामासाठी आम्ही गेलो तिथनं सगळेच पॉझिटिव्ह आहेत आता. म्हणजे लवकरच आपल्या फॅमिलीमध्ये आनंदाची गोष्ट होणार आहे. लवकरच सगळे आनंदित होतील त्या गोष्टीने. त्या गोष्टीचे बरेच दिवस झाले सर्वजण वाट पाहत होते आणि कळेलच तुम्हाला लवकरात लवकर ती गोष्ट काय. आता चला जेवण करून घेऊ. भूक लागली आता. आज जेवणाला सांडग्याची भाजी, काळ्याची चटणी, चपाती आणि पापड. आता मस्त झालं एकदम. तर आता आवरलं आहे. आता एक कामासाठी चिंचवडला निघालो आहे मी. आपले राजेश सरांनी बोलवलेलं आहे. काम आहे महत्त्वाचं. तर चला आता इथनं जायचं स्वारगेटला गाडी लावून मग मेट्रोने चिंचवड. तर ते म्हटलं कशाला विनाकारण एवढं लांब ट्रॅफिकमध्ये जायचं टू व्हीलरवर, मेट्रोचा उपयोग करून घेऊयात. मग आपण म्हटलं चला गाडी काढू आणि घेऊया. चलो तर आता मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि आता डायरेक्ट स्वारगेटवरून मेट्रो पकडून डायरेक्ट चिंचवड. चला निघूयात आता. हा स्टॉप इथं गाडी केली पार्किंग आणि आपण निघालो आता चिंचवडला. ते आपलं स्वारगेटचं मेट्रो स्टेशन आहे. तर चला जाऊयात आता. मरणाचं मोठं स्टेशन आहे. 2 ते 3 मजले खाली असेल ग्राउंडला. तिथनं मग मेट्रो आहे. चल ते असं सर्वात पुण्यातील मोठं स्टेशन आहे की स्वारगेट. त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि काय असते गर्दी बऱ्यापैकी कंटिन्यू होते. मेट्रोच्या प्रवासाने पटकन जिथं पाहिजे तिथं मी पोचलो. आणि जाता जाता मस्त एकटा असल्यामुळं मग खिडकीतलं आपला सूर्यास्त बघितला आणि छान वाटलं. पोचलो. आता इथं राजेश सर आले तर काय नियोजन करू. चालू सुखद प्रवास मेट्रोचा प्रवास खरंच एकदम चांगल्यासारखं नाही झालं. काहीच नाही एकदम मस्त प्रवास झाला. चल हे आहे द स्टेशन. लास्ट स्टेशन पिंपरी चिंचवडचं.
मेट्रोने प्रवास करताना फक्त एक काळजी घ्यायची की तिकीट खूप जपून ठेवायचं, कारण जाताना येताना तिकीट स्कॅन करावं लागतं आणि मेट्रो मिस नाही करायची. नाही तर टायमिंगवर सगळे एवढा वेळ का थांबला त्या स्टेशनवर ते सांगावं लागतं. इथं असं स्कॅन करावं लागतं परत एकदा, तर मग आपल्याला जाता येतं बाहेरच्या साईडला. स्कॅन झालं, चला मग आता निघायचं. तर काय मला घ्यायला इथं स्टेशनला येणार होते, पण ते काय आले नाही. आता आपण इकडनं चालत जायचं, थोडं रिक्षा करायची आणि मग तिथं आपल्याला लोकेशनला जायचं, तिथं पोहोचायचं. चला आता काय महानगरपालिकेच्या चौकातला बघितला, महानगरपालिकेच्या चौकात लागलेला प्रकारे 2 व्हीलर नंतर मेट्रो नंतर रिक्षा करत आपला प्रवास आंबोलीपर्यंत आला. आता सरांची वाट बघायची. सर इथं सरांनी मी सोबत निघणार आहे. खूप किती वेळा जाता येईल. आता 2 मिनटं म्हणलेत, कुठले 2 मिनटं ते बघूयात. इथंही स्वामी भेटले, स्वामींचं घेतलं दर्शन सरांच्या गाडीमध्ये. सर आलेली आता जाऊया सरांच्या घरी. आपण क्लायंट येणार आहे तिथे, बघूयात. सरांच्या घरी इथं पोचलो. क्लायंट आलं होतं, मीटिंग झाली आमची बऱ्यापैकी. त्यांना सांगितलं, सजेशन केलं सर्व काही. आता फायनल आज कळेल कधी शूट करायचं काय. तर आता इथनं निघू. सर सोडणार आहे आता आपल्याला. मला साधारणतः पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्टेशनला मेट्रोच्या, आणि तिथनं मग मी घरी येऊ. तर चल निघूया तिथनं आता. तर आता सर घेऊन आले, त्यांचं नवीन स्टुडिओ होणार आहे ते दाखवण्यासाठी इकडे घेऊन आले सर. काही नाही आमच्याकडे, काम चालू आहे अजून स्टुडिओचं. इथं असं सरांचा स्टुडिओ होणार आहे आता लवकर. सर म्हटले स्टुडिओसाठी स्वामींची मूर्ती घ्यायची आहे. तर मी म्हटलं चिंचवडमध्ये मला एक स्टोर माहिती आहे इंस्टावरती. आम्ही आलो आता इथे स्वामींची मूर्ती बघण्यासाठी. तर चला बघूया सरांना काय पसंत पडते का तिथे. चलो पोचलो आपण इथे. आता बघूया तिथे काय भेटते का, सरांना काय पसंत पडतंय का. आपण स्टोअरला पोचलो. आता तुम्हाला स्वामींच्या सुरेख अशा मूर्त्या दाखवतो. खरंच खूप सुरेख आहेत. सरांना अशा पद्धतीमध्ये हवी. वा, असंख्य अशा मूर्त्या स्वामींच्या सुरेख. प्रसन्न झालं एकदम पाहूनच. असंख्य अशा आम्ही मूर्त्या पाहिल्या, पण सरांचं म्हणणं मला पटलं की सर म्हणले की ऑफिस किंवा घरामध्ये मूर्ती ठेवायची असेल तर ती 6 इंचाची झाली, 6 इंचापेक्षा मोठी नको. सरांनी समजून सांगितलं ना. ती इथं नाही आहे. आता मी त्यांना विचारलं, म्हटलं आम्ही की 10 दिवसांनी जरी भेटली तरी बघा. वरद हस्त्र नाव आहे त्या मूर्तीचं. आता बघू कधी. स्वामी ओम स्वामी. चला तर मग आता इथं निघूया. सर आता लवकर सोडत नाही असं मला वाटतं. घरी मला फिरवतायत चिंचवडात पूर्ण. ओके नाही सर? यस. हो, 10 नका म्हणून बायको घेणार नाही घरात मला. तर सर काय मला आज पूर्ण पिंपरी मार्केटचं दर्शनच घडवत आहेत असं वाटतं. तर 1 तास झाला आम्ही फिरतोय दोघं. घे बघून म्हणतेस पिंपरी मार्केट. आता काय म्हणलं चला दाखवा आता काय ते. तर फिरतोय पिंपरी मार्केट आम्ही दोघं. मग तिथून झाल्यानंतर सर म्हणते त्याला जरा पेट पुणे करूया, तुला 1 नंबर चायनीज खायला घालतो. त्यात काहीच येते अजिनोमोटो वगैरे काही नसतं. मग आता आलो आम्ही इथं. बहुतेक हेच दिसतंय. तर चला बघूयात सर काय ऑर्डर घेतात आता. राईस सरांनी चारला मला, पोटभर खाल्ला आम्ही आणि आता निघालो इथून. मस्त असं जे झालेलं आहे एकदम कामटूम एकदम. लोकेशन चांगलं आहे, गेट्स पण चांगलं होता. टेस्ट म्हणजे चांगली एकदम भारी होती. ऑइल वगैरे काय नाही, तेल बिल काय नाही, अजिनोमोटो वगैरे काहीच नाही. एकदम मस्तपैकी स्पायसी नाही, काय नाही मस्त एकदम. चला आता निघूया डायरेक्ट घरी. आता मेट्रो तर भेटणार नाही असं मला वाटतं. तर बघू बसनेच जावं लागेल सरांच्या कृपेने. आता बघू आता मेट्रो स्टेशनला तर आलो आहे. आता बघू 11 तिथली मेट्रो आहे लास्टची असं मानते. आता बघू आहे का नाही. नसली तर मग आहे सगळा वाटत्या भरले पळापळ होणार. चल बघू. पोचलो तर आहे इथं. आता बघूयात. तर आता आनंदाची गोष्ट ही आहे की मेट्रोची सर्व्हिस आता बहुतेक 24 तास केलेली आहे. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. आता काउंटरला मी विचारलं
जरी ऑनलाईन ते दिसत असलं तरी 11चा टायमिंग तरी तो म्हटला की अजून तिथं अपडेट नाही आलं पण 24 तास सेवा झाली. मग काय मग आम्ही खुशच. म्हटलं आता टेन्शन नाही पोचायला. मॅडमचे तेवढे फोन आले सरांनी काय मला सोडलंच नाही त्यामुळं गडबड झाली सगळी. चालेल जाऊयात वरती आता गाडी मेट्रो निघूयात. पळापळत चालू आहे आता धावपळ. सर्व्हिस एकदम मस्त आहे मेट्रोची. गाडी आणली असती तर बरंच वेळ गेला असा मध्ये या ट्रॅफिकमध्ये चंडी गार्ड्याचं. आता काय टेन्शन नाही. पोचले 15 मिनटात तर घरी पोचेल. 15-20 मिनटामध्ये स्वारगेट आणि गाडी घ्यायची मग निघायचा. चल तर मग काय बरोबर टायमिंगवर म्हणजे टायमिंगवरच आलीच मग मेट्रो. जास्त वेळ थांबायला नाही लागलं टायमिंगवर आली मग काय आता मग कसं आणि निघूयात मग स्वारगेटपर्यंत. आता काय टेन्शन नाही. भेटले बसायला तर जागा भेटली. जास्त वेळ काय उभं राहायचं लागायचं नाही. चल प्रवास चालू पूर्ण मोकळी आहे. आता येताना गच्च भरली होती आता पण मोकळी आहे एकदम. 2 तिकीटं घेतात त्याच्यामुळं स्कॅन कुठलं करायचं तिथं लक्ष देत नव्हतं. आता धावपळ जरा कारण 11-11:15 वाजले. चला आता निघूयात घरी. आता जाऊ द्या त्यांनीच जाऊया. लिफ्टमध्ये तर गर्दी झाली. चलो नाही मस्त मग 3-4 तास तरी गेलेच. सरांकडे पोचलो 5:30ला. आता 11 वाजले. 4-5 तास सरांसोबतच गेले त्यांचे धावपळे. चला आता पण लागली म्हणजे त्याच्या फोनवर फोन येत आहे. चल आता डायरेक्ट घरीच. काय पोचलो स्वारगेटला. काढली गाडी आता निघूयात घरी डायरेक्ट. आता माझं दर्शन घेऊ डायरेक्ट आता घरी. तर इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आपल्या महाराजांच्या दर्शनाने ठरवलं विनवणिकांनी करायचं. मग आलो आपल्या समाधी मठाच्या इथे. बाहेरूनच दर्शन घेतलं मालकांचं आणि आता मग निघूयात. मग तर चला सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला निघूयात आता घरी. गरम गरम चहा घ्यायचा आहे. चला चहा घेऊयात. नवीन वर्षाचा पहिला कप वनिता सोबतच आता चहा घ्यायला. पहिला चहा वनिता सोबत प्रमाणे. तर म्हटल्याप्रमाणे आता आपण घेतो नवीन वर्षाची पहिली कॉफी. रुद्र, मी, वनिता आणि आपले मालक. मालकांना पण कॉफी दिलेली आहे. तर चला मग सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. इंग्रजी नवीन वर्षाच्या. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.